आदेश आणि ताकीद यांच्याकडे आपण कायम लक्ष द्यावे, कारण त्या एकमेव गोष्टी आहेत ज्या आम्हाला येणाऱ्या धोक्यांपासून वाचवू शकतात. काय आम्ही देवाचे आदेश आणि ताकीद यांकडे लक्ष देतो? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, अनेक लोक देवाचे वचन ऐकतात आणि वाचनही करतात, परंतु बहुसंख्य लोकांची समस्या असते की वाचन केलेले समजत नाही. याचे कारण म्हणजे आम्ही जगिक जीवनापासून दूर जात नाही. नीतिसूत्रे या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे की बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी आम्ही शास्त्रलेख शोधून पाहण्याची गरज आहे. काय आम्ही पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आम्हाला त्यातील खरा संदेश सापडतो? प्रियांनो, नीतिसूत्राचे पुस्तक आम्हाला आमच्या जीवनातील मूर्खपणा करण्याच्या स्थितीतून बाहेर काढते. आज ज्या अध्यायाचे आपण अध्ययन करणार आहोत त्यात घरामध्ये आणि बाहेरच्या जगामध्ये आमचे वर्तन कसे असावे, आम्ही कसे वावरावे याबद्दल आदेश आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. पहिल्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. 2 ते 4 ह्या वचनांमध्ये काही शब्द देण्यात आलेले आहेत आणि त्यावर आम्ही विचार करीत आहोत. हे शब्द आहेत ज्ञान, शिक्षण, बोधमय वचनांचे परीक्षण, सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म, नीती व सात्विकपण, भोळ्यास चातुर्य, तरुणाला ज्ञान, चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे. आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की कशा प्रकारे आम्हाला काही तत्व देण्यात आलेले आहेत आणि हे तत्व पाहत असताना रोमकरास पत्र 14 अध्याय आणि 22 वचन आम्ही वाचलं होतं. विश्वासणाऱ्यामध्ये तो जे करतो त्या संबंधाने उत्साह असायला हवा. दुसरे तत्व आहे की आम्ही स्वतःला संतोषविण्यापेक्षा एकमेकांचे दोष सहन करायला हवेत. आम्ही स्वतःला प्रश्न विचारायला हवा की हे जे काही मी करीत आहे त्याद्वारे माझ्या शेजाऱ्याला किंवा माझ्या ख्रिस्तामध्ये असलेल्या भावाला नुकसान तर पोहोचणार नाही. हे वर्तणुकीविषयी असलेले एक फार महान तत्व आहे ज्याने विश्वासणाऱ्याचे मार्गदर्शन करावे. तो म्हणतो भोळ्यास चातुर्य, म्हणजे जे काही आम्ही करतो त्यात आम्ही बुद्धिमान असायला हवे. देवाच्या लेकराने मूर्खपणाची वागणूक करायला नको. स्मरणात असू द्या, प्रभू येशूने मत्ते शुभवर्तमान 10 अध्याय 16 वचनात काय म्हटले? तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. नंतर तो पुढे म्हणतो तरुणाला ज्ञान. ज्ञान म्हणजे उपयुक्त असणाऱ्या सूचना किंवा शिकवण. मग नंतर तो म्हणतो विवेक. विवेक म्हणजेच विचार करण्याची क्षमता किंवा कुवत. विचारशीलपणा हे त्या सर्व तरुणांसाठी आहे जे अविचारी आहेत. नीतिसूत्राचे पुस्तक ह्या विलक्षण गुणांना आमच्या जीवनात आत्मसात करण्यास आमची मदत करेल. आता आपण 5वं वचन वाचूया. ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे, बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. सर्व महान पुरुषांचा हा एक गुण राहिलेला आहे. सर्व काही आम्ही शिकलो आहोत अशा जागी ते कधीच पोहोचले नाहीत. नीतिसूत्रे आम्हाला सांगते की बुद्धिमान पुरुष ऐकतो व त्याद्वारे त्याच्या ज्ञानात, त्याच्या विद्येमध्ये वृद्धी होते. बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. हे खरे पाहता ह्या संपूर्ण पुस्तकाचे एक आव्हान आहे. शलोमोन म्हणतो की जर आपण बुद्धिमान आहात
तर जे काही ह्या पुस्तकात लिहिले आहे, म्हटलेले आहे, ते आपण अवश्य ऐकाल. ह्या पुस्तकात देवाच्या आत्म्याला बरेच काही सांगायचे आहे. ही महान सत्य आहेत, ज्यांना लहान लहान वाक्यांमध्ये ह्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे. 6व्या वचनात तो म्हणतो, बोध वचने व दृष्टांत ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढ वचने समजावी यासाठी ही आहेत. दुसरे नीतिवचन हाच विचार मांडते. नीतिसूत्रे पुस्तक 25वा अध्याय आणि दुसरं वचन सांगतं, एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचे गौरव आहे, पण एखाद्याचा शोध लावणे यात राजाचे गौरव आहे. मला हे आवडते श्रोत्यानो. घराच्या चव्हाट्यावरून घोषित करण्यास देवाने शुभवर्तमान स्पष्टपणे दिलेले आहे, परंतु देवाच्या वचनात हिऱ्यांप्रमाणे असणारे महान सत्य आहे. देवाने हिऱ्यांना जमिनीवर पसरवले नाही. माणिक, मोते, हिरे मानवापासून लपून ठेवण्यात आले आहेत. ज्यांचा मानवाने शोध करायचा आहे, त्यांना प्राप्त करून घ्यायचे आहे. एखाद्या खाणीतून हिरे, जव्हारात, सोने, मौल्यवान वस्तू, मौल्यवान दगड हे सर्व निघतात, परंतु तेलाला मात्र घाणीतून काढल्या जाते. ह्याच प्रकारे परमेश्वर त्याला करतो. कुठलीही गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात परमेश्वराचे गौरव आहे. सहज होईल त्या सर्व प्रकारच्या अध्ययनास परमेश्वराचे वचन पात्र आहे. प्रभू येशूने योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 39व्या वचनामध्ये म्हटले, योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 39वे वचन, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते, आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. त्याने असे नाही म्हटले की शास्त्रलेख शोधून पाहू नका. त्याने म्हटले शोधून पहा. आपण फक्त विचार करता की आपणाला अनंत जीवन सापडले आहे, कारण आपण शास्त्रलेख वास्तविक पाहता शोधलेला नाही. आपण पवित्र शास्त्र वाचत आहात, परंतु आपणाला त्यामधील खरा संदेश अद्यापही सापडलेला नाही. त्यामध्ये जे खरे भांडार आहे ते ख्रिस्त आहे. श्रोत्यानो, शास्त्रलेख शोधून पहा. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जर आपणाला पवित्र शास्त्रात ख्रिस्त सापडलेला नाही, तर आपण हिऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने खाण खणलेली नाही. आपण खऱ्या अर्थाने अजूनही खोलवर गेला नाहीत. खोलपर्यंत आपण खणलेले नाही. 6व्या वचनात तो म्हणतो, बोधवचने व दृष्टांत ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढ वचने समजावी ह्यासाठी ही आहेत. दुसऱ्या शब्दात, देवाने जी महान सत्ये ह्या पुस्तकात ठेवलेली आहेत, परंतु देवाच्या वचनांविषयीचे अज्ञान आज आमची शोकांतिका आहे. देवाच्या वचनाचे लक्षपूर्वक गंभीरपणे अध्ययन करणे महत्वाचे आहे. आज लोकांना वाटतं की देवाच्या वचनावर एकदा सरसर नजर टाकली की झाले. देवाच्या वचनाचे अध्ययन केल्याशिवाय आम्ही देवाच्या वचनातील अमूल्य गोष्टी शिकू शकत नाही. आज नीतिसूत्राच्या पुस्तकाद्वारे आम्हाला आव्हान देण्यात येत आहे की आम्ही देवाच्या वचनात खोलवर रुजावे, ह्या वचनांचे अध्ययन करावे. तिमथ्याला दुसरे पत्र 2 अध्याय 15वे वचन सांगते. तिमथ्याला दुसरे पत्र 2 अध्याय 15वे वचन, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. आता पुढे 7वं वचन पहा. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. ह्या ठिकाणी एक फार मनोवेधक विरोध आम्हाला सापडतो. हे समजण्यासाठी मी आपणाला एक उदाहरण देऊ इच्छिते. एक माणूस मुख्य रस्त्यावरून कारमध्ये एका ठिकाणी जात होता. रस्त्यातच त्याच्या गाडीचे एक चाक पंक्चर झाले. ज्या ठिकाणी त्याची गाडी पंक्चर झाली ते ठिकाण वेड्यांच्या रुग्णालयाजवळ होते. त्याने गाडी रस्त्याच्या एका कडेला घेतली आणि दुसरे टायर लावण्यासाठी त्याने त्या पंक्चर झालेल्या टायरचे सर्व नट्स काढून बाजूला एका टोपीत ठेवले. अचानक त्या टोपीला त्याचा हात लागला आणि ती टोपी उलटी झाली. टोपी उलटताच त्यामध्ये ठेवलेले सर्व नट्स इकडे तिकडे विखरले आणि बरेच काही एका नालीत गेले. आता ह्या माणसाला प्रश्न पडला की मी हे दुसरे टायर कसे लावू? माझ्याजवळ तर ते पक्के करण्याकरिता नट्स नाहीत.
जेव्हा तो हे सर्व काही करीत होता आणि अशा प्रकारे शोधाशोध करीत होता, तेव्हा रुग्णालयातील एक वेडा माणूस दुसऱ्या बाजूला उभा राहून त्याच्याकडे पाहत होता. त्याने ह्या व्यक्तीला म्हटले, बाकी 3 चाकांचे एक एक नट काढून आपण ह्या चाकाला लावा. पेट्रोल पंपपर्यंत तुमची गाडी सहज जाईल. मग तुम्ही बाकी नट्स तेथून लावून घ्या. त्याचे हे बोलणे ऐकून ह्या माणसाला आश्चर्य वाटले आणि त्याने त्याला म्हटले, मला हे का सुचले नाही? खरे पाहता तू तर वेड्यांच्या रुग्णालयात आहेस, पण मी मात्र बाहेर आहे. पण उपाय मात्र तुला सुचला, मला नाही सुचला. त्या वेड्या माणसाने उत्तर दिले, मी वेडा असेन, पण मी मूर्ख नाही. श्रोत्यानो, नीतिसूत्राचे पुस्तक तुम्हाला व मला आज जीवनात मूर्खपणा करण्याच्या स्थितीतून बाहेर काढीत आहे. मला वाटतं ह्याद्वारे आम्हाला फार मदत प्राप्त होईल. या पुस्तकात मूर्खपणाविषयी बरेच काही आहे जे आम्ही पुढे पाहणार आहोत. 8 आणि 9 वचन पहा. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक. आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत. हे घरामध्ये असलेले फार महत्वाचे नातेसंबंध आहेत. आपणापैकी अनेक जे हे पुस्तक वाचित आहेत ते देवभिरू कुटुंबातून आहेत, ज्यांचे आईवडील देवभिरू आहेत. कुटुंबात त्यांना योग्य मार्गदर्शन पुरविण्यात आले व जे वळण त्यांना लावण्यात आले त्यापासून ते कधीच दूर गेले नाहीत. परंतु जे मातापिता आपल्या लेकरांना देवाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन करीत नाहीत, त्यांच्यावर देवाची कृपा असो. कारण श्रोत्यानो, जर आपल्या लेकरांना वळण लागलेले नाही, जे योग्य मार्गदर्शन त्यांना पुरविण्यात यायला पाहिजे ते आपण पुरवले नाही, तर निश्चितच तरुण वयात आल्यानंतर आणि पुढे सुद्धा त्यांच्याकरिता जीवनामध्ये काही गोष्टी फार कठीण जातील. त्यांना कळणार नाही की कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यावा. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली. क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली गाण्यातुला भूपाळी. गाण्यातुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा
10वं वचन पहा पुढे काय सांगतं, माझ्या मुला, पापीजन तुला भूलताप देतील तर तिला वश होऊ नको. आता जे सांगण्यात आले आहे ते घराबाहेर आहे. जेव्हा लहान वयाचे बालक घराबाहेर जाते तेव्हा ते प्रथम कोणाला भेटते? बहुधा श्रोत्यांनो, पापी लोकांसोबतच त्याची भेट होते. कारण संपूर्ण मानवजात ह्यामध्ये समाविष्ट आहे. ते अद्यापही ख्रिस्ताजवळ आलेले नाहीत. आम्ही सर्व पापी आहोत, परंतु हा मुलगा न सोडवलेल्यांना भेटेल जे अद्यापही पापात जगत आहेत. तर मग त्याची वर्तणूक कशी असायला हवी? वचन सांगतं की तिला वश होऊ नको. आपणाला आठवत असेल की मी आपणाला सांगितले होते, पवित्र शास्त्रातील सर्व व्यक्तिचरित्रांना लागू पडेल असे नीतिवचन आपणाला ह्या पुस्तकात सापडेल. तसेच आपल्या मित्रमंडळींना, घरातील लोकांना लागू पडेल असेही नीतिवचन आपणाला सापडेल. हे वचन असे आहे जे पवित्र शास्त्रातील एका व्यक्तीसाठी अगदी योग्य आहे. काय आपण म्हणाल की हे वचन योसेफाविषयी वर्णन करते, जेव्हा त्याला मिस्रमध्ये गुलाम म्हणून नेण्यात आले व पोतिफरच्या पत्नीने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला? तो तिच्या वशीभूत झाला नाही. हे नीतिवचन त्याच्या अनुभवाचे उदाहरण आहे. 11 ते 13 वचने पुढे सांगतात, ते म्हणतील, आम्हाबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्याकरिता निष्कारंक लपून बसू, त्यास जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणाऱ्यांप्रमाणे सात्विकास गिळून टाकू. आपणास सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील, आपली घरे लुटीने भरू. ह्या पापी लोकांची जे काहीच नाही त्या बदल्यात काही प्राप्त करण्याची योजना व कार्यक्रम असतो. ते एकाला सोडून दुसऱ्याला दुःख पोहोचवतात, जेणेकरून त्यांची स्वतःची उन्नती व्हावी. 14वं वचन, तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू. हे आजच्या काळाचे तत्वज्ञान आहे. आपण सर्व एकच पिशवी बाळगू. बहुधा जे अशा प्रकारचे तत्वज्ञान बाळगतात ते स्वतः काहीच करीत नाहीत. जे काम करणारे आहेत त्यांनी ज्यासाठी परिश्रम केलेत त्यात त्यांनी सहभाग घ्यावा, पण ते स्वतः त्यात काहीच करीत नाहीत. हे खोटे तत्वज्ञान आहे, परंतु तरी सुद्धा हे तरुण पिढीमध्ये आज सामान्य आहे. सर्व प्रकारच्या पद्धती, मग त्या चुकीच्या का होत, त्यांना जे काहीच नाही त्यापासून काही प्राप्त करण्यास ते वापरतात. देवाचे महान सेवक डॉक्टर मगी आपल्या जीवनाचा अनुभव सांगतात की जेव्हा ते 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला व त्यांची आई आपल्या माहेरी परतली. पैसा नसल्यामुळे डॉक्टर मगींना शिक्षण सोडून नोकरी पत्करावी लागली. घाऊक विक्रीच्या दुकानात त्यांना नोकरी मिळाली, ज्यामध्ये सर्व प्रकारचे सामान विकल्या जात असे. अनेक मुले त्या ठिकाणी डब्यामध्ये कॅन्डी भरण्याचे काम करीत असत आणि भरताना प्रत्येक डब्यातून एक एक कॅन्डी काढून घेत असत. त्या ठिकाणी जवळपास 50 डब्बे एका मुलाला भरावे लागत आणि काय होत असे की एका डब्यातून एक कॅन्डी काढून त्या सर्व कॅन्डी ते दुसऱ्या डब्यांमध्ये भरत असत. अशा प्रकारे त्यांची कमाई होत असे. पहिल्या दिवशी जेव्हा डॉक्टर मगी त्या ठिकाणी कामाकरिता गेलेत तेव्हा त्यांनी त्या मुलांसोबत सहकार्य दिले. पण रात्री घरी परतल्यानंतर त्यांचा विवेक त्यांना खाऊ लागला. त्यांना समजले की मी जे केले ते योग्य नाही, ही मी चोरी करीत आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व हिशोब केला. परंतु श्रोत्यांनो, ज्या कॅन्डी त्यांनी खाल्ल्या होत्या त्या कॅन्डी ते वापस करू शकले नाहीत. परंतु त्यांनी त्या दिवसापासून आपले कान पकडलेत आणि तसे कार्य न करण्याचा निश्चय केला. तरुणांसाठी अयोग्य कार्य करणाऱ्या लोकांच्या समूहात पडणे फार सहज आहे व हे सुद्धा सहज आहे की जे लोक पूर्ण वेळ काम न करता मधातच काम सोडून जातात, दिवसभराच्या कामासाठी त्यांना जो पैसा मिळतो त्या प्रमाणात जे काम करीत नाहीत, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सहकार्य देणे सोपे आहे. म्हणून जेव्हा हा तरुण घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला सल्ला देण्यात येतो की त्याने अशा लोकांच्या समूहामध्ये बसू नये, त्यांच्यामध्ये मिसळू नये, त्यांच्यापासून दूर राहावे. आज सुद्धा श्रोत्यांनो, आम्हाला अनेक कार्यालयांमध्ये हेच चित्र दिसते, हेच दृश्य दिसते
की बरेच लोक त्यांना 8 घंट्यासाठी पगार मिळतो, 8 घंटे त्यांनी ऑफिसमध्ये काम करायला हवे, परंतु ते 3 घंटे 4 घंटे काम करून बाकी वेळेमध्ये गप्पा गोष्टी मारतात, इकडे तिकडे फिरतात आणि काही काम न करता बसून राहतात. बरेच लोक तर आपल्या खुर्चीवर सुद्धा दिसत नाहीत. आणि अशा प्रकारचे लोक खरोखर कुठल्याही संस्थेकरिता फार घातक असे ठरतात. 15वं वचन पहा. तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नको, त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको. ह्या प्रकारच्या अलगावाविषयी पवित्र शास्त्र बायबल फार स्पष्ट आहे. करिंथकरास दुसरे पत्र 6 अध्याय 17 वचन सांगते, ह्यास्तव त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. हे वचन मूर्तिपूजेविषयी सांगत असले तरी निश्चितच ते ह्या ठिकाणी लागू पडते. शल्मोनाने म्हटले, वाईट लोकांपासून जे तुझ्या सोबत आहेत दूर राहा. 16 ते 18 वचने, कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करीतात. एखाद्या पक्षाच्या डोळ्यात देखत जाळे पसरणे व्यर्थ होय. ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. जेव्हा आपण अशा प्रकारच्या गोष्टीत फसता, तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या नाशाकरिता कारणीभूत होतात. तुम्ही स्वतःच्याच जाळ्यात फसता. 19वं वचन, धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे, ते आपल्या मालकाचा जीव घेते. लोभाच्या सुरुवातीलाच त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. आज आम्ही भौतिक जगात जगत आहोत. आजच्या ह्या वेळेचे लोभ हे सगळ्यात भयंकर पाप आहे. ह्या ठिकाणी नीतिवचन त्याच्या प्रती तीव्र नापसंती दर्शवित आहे. 20वं वचन, ज्ञान रस्त्यावर पुकारा करीते, चव्हाट्यावर आपली वाणी उच्चारिते. ज्ञान तरुण पुरुषाला त्याच्या शाळेत येऊन काही शिकण्यास आग्रह करीत आहे. 21 ते 22 वचने, गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावर वेशीच्या दारात घोषणा करीते, नगरात आपले हे शब्द उच्चारिते. अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हास कोठवर आवडणार? धर्मनिंदा करणारे धर्मनिंदेत कोठवर आनंद पावणार? आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार? श्रोत्यानो, भोळेपणा मूर्खपणा आहे. ज्ञान विचारते की तू किती काळ मूर्ख राहशील? तरुण पुरुष जो त्याच्या विशीत होता, त्याने मला सांगितले की 3 वर्षांपासून तो नशेचे द्रव्य घेत होता. तो सारखे म्हणत होता की मी खरोखर किती मूर्ख आहे. आता ह्या ठिकाणी प्रश्न आहे की किती काळ आपण मूर्ख बनून राहणार? आपण ज्ञानाच्या शाळेत केव्हा येणार? बरेच तरुण लोक आणि बरेच वयाने वृद्ध असलेले लोक भयंकर असे मादक पदार्थ घेत आहेत. त्यांना माहीत आहे की हे आमच्या नाशाकरिता कारणीभूत ठरणार, परंतु तरी सुद्धा ते सुधरत नाहीत. ते मूर्ख बनूनच राहतात. परंतु श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला सतर्क करण्यात आले आहे. 23वं वचन पहा. तो म्हणतो, माझा वाग्दंड ऐकून वळा, पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन, मी आपली वचने तुम्हास कळवीन. आता मी ह्या अध्यायाच्या शेवटाकडे आपणाला नेत आहे, परंतु त्याआधी काही वचने मी आपणाकरिता वाचणार आहे. 24 आणि 25 वचने सांगतात, मी हाक मारिली पण तुम्ही आला नाही, मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अव्हेर केला व माझा वाग्दंड मुळी जुमानिला नाही. यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन, तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन. होय श्रोत्यानो, जेव्हा सर्व प्रकारचा बोध करण्यात आलेला आहे, सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत, उपदेश करण्यात आलेला आहे, तरी सुद्धा एखादी व्यक्ती ऐकत नाही, त्या म्हणण्याकडे कान लावित नाही, तर मग विपत्काली ज्ञान त्यावर हसेल आणि संकट आले असता ते म्हणते की मी थट्टा करीन. वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येईल. आज आम्हातील प्रत्येकाला ह्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे. 32 आणि 33 वचने पहा. कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल, मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करीते, पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. ख्रिस्तापासून दूर जाणे आत्मिक आत्महत्या करण्यासारखे आहे. किती चांगले बोल आहेत हे. जर हे आमच्या संपूर्ण राष्ट्राशी बोलेल तर किती चांगले होईल. आजच्या प्रगतिशील काळात
आम्ही कुठल्याही व्यक्तीचे मूल्यमापन, त्या व्यक्तीजवळ किती पैसा आहे, कोणत्या प्रकारच्या घरात ती व्यक्ती राहते, कोणती कार त्यांच्याजवळ आहे, ह्यावरून आम्ही करतो. काय आम्ही मूर्खांच्या समृद्धीमध्ये आनंद मानतो? मूर्खाच्या जगात आम्ही वावरतो काय? होय श्रोत्यानो, आज आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करायचे आहे. जर आपण ज्ञानाचा तिटकारा करीत आहात, परमेश्वराचे भय मानित नाही आणि बोधाचा अव्हेर करीत आहात, तर तुमच्या वर्तनाचे फळ तुम्हाला भोगावे लागेल. आपल्या जीवनाचे परीक्षण करा आणि सतर्क व्हा. परमेश्वराच्या हातात स्वतःला समर्पित करा. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. शल्मोनाने 3000 नीतिसूत्रे कथन केली. आजचा प्रश्न, एखादी व्यक्ती वाग्दंड ऐकून वळते तर देव काय करतो? ए. आत्म्याचा वर्षाव, बी. स्वागत करतो, सी. दुर्लक्ष करतो, डी. दोषी ठरवितो. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, ख्रिस्ताने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. आम्हाला फक्त त्याच्या मार्गाने चालायचे आहे आणि टिकून राहायचे आहे. आमच्यातील उणीवा दूर करायचे आहेत. हेच तर आमचे शहाणपण आहे. परमेश्वराने आम्हा स्वीकारावे ही आजची गरज आहे. आत्ताच आपण वचन ऐकले की माझा वाग्दंड ऐकून वळा. पहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन. मी आपली वचने तुम्हाला कळवीन. प्रियांनो, याप्रमाणे करण्यासाठी परमेश्वर तयार आहे. काय आपण तयार आहात? देव करो आणि आपणास परमेश्वर शेवटपर्यंत विश्वासू राखो. आपण प्रार्थना करूया. वचनाच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देवप्पा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. होय प्रभूजी, तुझी वचनं आमच्यासाठी जीवन अशी आहेत आणि प्रभूजी, या वचनांप्रमाणे आम्ही वागावं, चालावं आणि प्रभूजी आम्ही तुला सन्मान द्यावा ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, या तुझ्या वचनांना आम्ही मान सन्मान देत असताना तुझी वचनं आम्ही वाचू, ती समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये चालण्याचा देखील प्रयत्न करू. प्रभूजी, आमची विनंती आहे, या सर्व गोष्टी होत असताना प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. ते वरून येणारं ज्ञान तू आम्हाला दे आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून याव्यात, यासाठी प्रभूजी आम्हाला उत्तम असं अंतःकरण देखील दे. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे या सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा तो आमचा जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.